श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. तर मी टमाट्याची चटणी केलेली आहे. ते पण कच्च्या टमाटे म्हणजे लालच टमाटे आहेत आणि मस्तपैकी छान अशी चटणी बनवलेली आहे आणि खूप छान आणि मस्त लागते. नक्की तुम्ही एक वेळेस करून बघा आणि खाऊन पण बघा. टमाटे लाल घ्यायचं आणि कट करून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडी जास्त मिरची पावडर टाकायचं आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं आणि थोडेसे 4 शेंगदाणे टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि मस्तपैकी जेवण करायचं. बघा तुम्ही किती छान आणि मस्त लागते ती टमाट्याची चटणी. तर तुम्ही नक्की करून बघा. मी पण केलेली आहे आणि माझा उपास होता त्याच्यामुळं विजयदादांनी खूप खायला पण आणलं होतं. काय काय आणलं तर सांगते. मस्तपैकी समोसे घेऊन आला होता परत आणि गोड असं पदार्थ म्हणलं तर त्याला तर खूपच आवडतंय. अशी जिलेबी घेऊन आलता. तर आम्ही मस्तपैकी छान असं जेवण केलं. ते नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की कमेंट करा. चला मग बघूया आता आपण जेवायला काय काय घेतलं तर उपास कसा सोडलं होतं ते. चला मग आता आपल्याला मस्तपैकी छान असं जेवण करून घ्यायचे. तर इकडे गरम गरम समोसे आणलेले आहेत आणि सकाळी मी मेथीची भाजी आणि चपाती बनवली होती आणि आत्ता म्हणलं तर 2 टमाट्याची अशी कच्च्या टमाट्याची म्हणजे लाल टमाटे आहेत धुवून घेतले आणि मस्तपैकी कट करून घेऊन थोडंसं मीठ आणि थोडं जास्त लाल मिरची पावडर टाकायचं म्हणजे खमंग अशी चटणी होती आहे. आणि ह्याला काही तेल वगैरे काहीच नाही टाकायचं आणि मिठालाच बघा किती छान असं पाणी सुटले आणि बघताच की खावं असं वाटायला लागले. तर हे चपाती बरा किंवा भाकरी बरा किंवा नुसते जर टमाटे खाल्लं तर खूप छान अशी चव येते तोंडाला. तर तुम्ही नक्की करून बघा आणि खाऊन पण बघ. मला तर खूपच आवडते आहे, पहिल्यापासून लहानपणापासूनच आवडते आहे. आणि इकडं गरम गरम मी छान अशी खिचडी केली आहे. आत्ताच केली मी गरम गरम उपास सोडण्यासाठी. तर मस्त अशी छान आपली खिचडी झाली आहे बघा. खूप छान अशी झालेली आहे आणि इकडे जेवण पण खूप छान मस्त झालेलं होतं. आणि सकाळी मी साबुदाण्याची खिचडी बनवली होती खूप छान अशी मस्त. तर मी कशी बनवते तुला सांगते मी. शाबूची खिचडी तर मी छान असे बटाटे कट करून तेलामध्ये परतून घेतले होते आणि इकडं शाबू भिजलेला होता आणि त्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकले आणि पूर्ण असं एकजीव करून घेतले मी. आणि इकडं बटाटे पण खूप छान असं मस्त तेलामध्ये मऊ झालेले होते आणि लालसर कलर पण आला होता. आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी शिंदी लोण टाकले होते उपासाचा आणि थोडंसं हिरवी मिरचीचा ठेचा पण टाकले होते म्हणजे तिखट नाही होणार खिचडी साबुदाण्याची आणि छान पण लागते. आणि एकजीव करून घेत होते म्हणजे कसं मोकळा सक्का शाबू बनते शाबूची खिचडी. आणि ते शाबूची खिचडी जोपर्यंत फुलत नाही शाबू तोपर्यंत हलवत राहायचं आणि असं फुलून येते खिचडी. छान होते. छान असे मस्त फुलं पण तोडून घेतले होते झाडावाचे. तर मी टमाट्याची चटणी कशी बनवली होती त्याच्यात तेल तर थोडं सुद्धा टाकलेलं नव्हतं आणि गरम पण केलेली नव्हती. लाल टमाटे धुवून कट करून घेतले होते आणि थोडीशी मिरची पावडर जास्त टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं. आणि तुम्ही बघा चपाती बरा तर खाल्ली तर एवढी छान लागते आणि कुणी भाकरी बरा बी खाल्लं तर छान लागते. बरं मी तर पहिलं नुसतंच खाल्ले. खूप छान लागली आणि खूप छान असं तोंडाला चव पण येते. तुम्ही नक्की करून बघा एक वेळेस आणि खाऊन बघा आणि कमेंट नक्की करा. खाल्लाव का नाही केलाव का नाही नक्की सांगा आणि कोणाकोणाला आवडते ते पण नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते पण नक्की सांगा.
आणि आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा. चला मग सगळ्यांना बाय.